नमस्कार शेतकरी मित्रांनो, रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बिग अपडेट, आनंदाची बातमी। होय शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव। तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग व्हिडिओ पाहूया। महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही। नुकसानीचा सविस्तर अहवाल मिळताच निधी देणार, लोणी कोपरगावात सहकार मेळाव्यात उपस्थित। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने नुकसान झाले आहे, याबाबत राज्य शासनाकडून नुकसानीचा तहसीलदार अहवाल मिळताच केंद्र सरकार तात्काळ शेतकऱ्यांना भरीव मदत करेल, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांनी येथे दिली। लोणी येथे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील व पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आणि पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या नूतनीकरणाचा शुभारंभ शहा यांच्या हस्ते झाला। यावेळी ते बोलत होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांसह राज्यातील मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, पंकजा मुंडे, बाबासाहेब पाटील, राजकुमार गोरे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आदी उपस्थित होते। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा समारंभ आयोजित केला होता। शहा म्हणाले, केंद्र सरकारने 2025-26 मध्ये 3,132 कोटींची मदत मंजूर केली आहे। त्यापैकी एप्रिलमध्ये 1,631 कोटींची वाटप करण्यात आले असून यात महाराष्ट्रासाठी 215 कोटींची विशेष मदत पॅकेज देण्यात आले आहे। तातडीने प्रस्ताव द्या। पुणे राज्य सरकारने लवकरात लवकर अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठीचा प्रस्ताव केंद्राकडे द्यावा। मुख्यमंत्र्यांनी तातडीने संबंधितांशी बोलावे आणि हा निधी घेऊन त्यांचे वाटप सुरू करावे, अशी मागणी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना केले। आता पाहूया ताज्या कांद्याचे बाजारभाव। सातारा 332 क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त 2,000 रुपयांचा दर मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो, जुन्नर, नारायणगाव, चिंचवड जातीचा कांदा 24 क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त 1,700 रुपयांचा दर मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो, पुणे लोकल कांदा 14,514 क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त 1,600 रुपयांचा दर मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो, पुणे खडकी लोकल कांदा 13 क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त 1,300 रुपयांचा दर मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो, पुणे पिंपरी लोकल कांदा 17 क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त 1,600 रुपयांचा दर मिळत आहे। पुढील बाजार समिती पुणे मांजरी लोकल कांदा 81 क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त 1,200 रुपयांचा दर मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो, पुणे मोशी लोकल कांदा 866 क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त 1,500 रुपयांचा दर मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो, वाई लोकल कांदा 15 क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त 1,800 रुपयांचा दर मिळत आहे। पुढील बाजार समिती मंगळवेढा लोकल कांदा 41 क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त 1,700 रुपयांचा दर मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो, अकोले उन्हाळी कांदा 1298 क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त 1,625चा दर मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो, जुन्नर ओतूर उन्हाळी कांदा 12,876 क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त 1,810चा दर मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो, पारनेर उन्हाळी कांदा 7,121 क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त 1,800 रुपयांचा दर मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो, रामटेक उन्हाळी कांदा 40 क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त 1,400 रुपयांचा दर मिळत आहे। तर मित्रांनो, हे होते आजचे ताजे कांद्याचे बाजारभाव। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।